पवित्रं समर्पयामि ओम महागणपति देवताय नमो नमः। सकल पूजनार्धगन्धाक्षतपत्रपुष्पं समर्पयामि। ओम हरिद्रं समर्पयामि। कालोद्भव ऋतुद्भव पुष्पदलं समर्पयामि। काण्डान्तकाण्डं परिहत् हॅलो हॅलो सुंदर असा एका बाजूला साखरपुडा सोहळा संपन्न होत आहे आणि तमाम पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा कोरड आणि वेंगर परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुंदर असा या सोहळ्याचे आपण देखील शुभाशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पनवेलला लग्नाला चालले मी। तर माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं लग्न होतं, तर माझे आई बहिणी मावशी सगळे आम्ही लग्नाला आलो। आणि तर साखरपुड्याचा कार्यक्रम राहिलेला होता ना, तर हळदीच्या आधी आहे ना साखरपुड्याचा कार्यक्रम म्हणजे साखरपुड्याचा कार्यक्रम केला आणि हळदीचा कार्यक्रम नंतर केला त्यांनी। तर मग इथे आहे ना सगळ्या महिला वगैरे सगळे एन्जॉय करीत होते, आम्ही सगळे मस्त बसलो, खूप छान छान असं साखरपुड्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आम्ही। आणि तर हे लग्न आहे ना गावाला ठेवायचं होतं, पण माझी मावस बहीण तिकडं मुंबईलाच असते ना, तर मग माझी मावस बहिणीने तिकडंच ठेवलं। तर इथे आहे ना आम्ही सगळ्या बायका आहे ना डान्स करीत होतो आणि खूप अशी मज्जा घेतली या कार्यक्रमाचा। आणि खूप सगळ्यांना असं रात्रीचं असं आम्ही झोपलंच नाही, इतकं सारखं एन्जॉय केला। तर आता आहे ना साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आणि साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आहे ना इथं नवरदेव नवरींना स्टेजवर येते। तर इथं आहे ना हा जो पुढं चालला आहे ना तो नवरीचा भाऊ आहे आणि हे लग्न आहे ना रिसॉर्टला होतं आणि इथे ना खूप असं छान डेकोरेशन केलं होतं। तर साखरपुड्याचा कार्यक्रम इथे ठेवलेला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यक्रम ठेवले होते। तर खूप छान असं डेकोरेशन, इतकं छान लाइटिंग वगैरे खूप छान असं केलं होतं। तर खूप असं म्हणजे भारी वाटलं ना, इतकं छान वाटलं। तर आता इथे आहे ना नवरदेव नवरीला आहे ना स्टेजवरती बोलवलं आहे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी। तर आता या नवरदेव नवरीचं आगमन होणार आहे इथं थोड्याच वेळात। तर इतकी सारी गर्दी होती आणि सगळे जेवढे लोक आलेले आहे ना हे सगळे गावाकडून आलेले आहे आणि त्यांचे जवळचे थोडेसेच लोक होते, पण गावाकडचे खूप लोक होते आणि त्यांचं गाव पण इकडचंच आहे, माझ्या म्हणजे माहेरच्या जवळच आहे त्यांचं गाव। तर ते गावाकडचे लोक, परत माझी मावशी मामा काके सगळे काही आम्ही हळदीच्या दिवशीच गेलो, कारण दुसऱ्या दिवशी ना लग्न म्हणजे लग्नाला जाणं शक्य नसतं झालं। तर सगळे आदल्या दिवशीच हजर झाले लग्नाला। तर माझे मावस बहिणी आई मावशी एवढे सगळे म्हणजे आमचे सगळे नातेवाईक आदल्या दिवशीच खूप लांबून लांबून हे लग्नासाठी आलेले होते। त्यांना मिलिंद सरांना सांगा कसं उभं राहायचं ते। ओके, एक फॅमिली फोटो घ्या, तोपर्यंत मी गाण्याची तयारी करतो। एकमेकांचा हात पकडा, बायकोचा हात पकडा आणि एक हात कमरेत बायकोच्या। ओके, तिकडे पण तरुण जोडको सर, उत्तम सर, ताईंचा हात तर पकडा, दोन्ही हात पकडा त्यांचे। ओके, तुम्ही या दोघे पुढे आणि तुम्हाला मस्त खास या गाण्यावर कपल डान्स।
बसली होती मेण्यात साडी चोळी अंगात लाल गुलाल भांगात लवंगा मोठीत जायफळ ओटीत सोन्याचं गुलूप चांदीच्या किल्ल्या त्याने उघडल्या खोल्या खोल्यात खोल्या होत्या 7 त्यात होती परातीत भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेळा चंद्रभागेचं परिदर्पण वंसबाईंचं बाळकपण आता त्याची खोपी उरलं सुरलं शिंक्याला टांगलं शिंकत उठलं मडकं फुटलं ओघळ गेला परसदारी लग्न झालं महाद्वारी लग्नाच्या मंडपात समय होत्या 360 अक्षय आणि पल्लवीचं नाव घेतो सोडा माझी वाट राहिला का लक्षात नाही राहिला ओके मला पाठ करायला 6 महिने लागले ओके त्यामुळे तुम्हाला अजूनच लागेल पण आज मराठमोळी यस तिकडे आमचे नवरदेवाचे बाबा खुश झाले एकदम यस तिकडूनच मला असं करायचं आणला का काय खाली बस तर आता आम्ही ना जेवण करतो आणि आई म्हणजे मला भूकच नाही ना जेवता तिकडे पाय ना बहीण माझी पाऊस आणि खूप दिवसांनी भेटलो व्हिडिओ येतोय इथं व्हिडिओ काय भारी येतोय तर अजून आहे ना हळदीचा कार्यक्रम व्हायचा आहे तर आम्ही ना आता साड्या बदलायला चाललंय